हाय हॅलो नमस्कार. बाजारात कितीही महागडी आणि चमकणारी राखी मिळत असेल ना, तरीही स्वतःच्या हाताने प्रेमाने बनवलेल्या राखीची सर कशालाच येत नाही. म्हणूनच आज या रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून अतिशय सुंदर टिकाऊ राखी अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची. चला तर मग सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर इथे मी 2 झाकण घेतलेले आहेत. जेवढ्या आकाराची तुम्हाला राखी पाहिजे ना त्या आकाराने इथे झाकण घ्यायचं. एक छोटं घ्यायचं आणि एक मोठं, आणि त्याच आकाराचे 2 कडक कार्डबोर्ड कट करायचे. आणि इथं बटर पेपर किंवा मग कॅनव्हास पेपर मिळतो ना, त्या पद्धतीत हा पेपर घ्यायचा. तो एक त्या मोठ्या साईज मध्येच कट करायचा. आणि इथं मी 2 रील घेतलेल्या आहेत या कलरच्या. तुम्हाला जो कलर आवडतो त्या कलरच्या रील तुम्ही घेऊ शकता. आणि इथे आपल्याला रीलीला राऊंड करण्यासाठी, धागे राऊंड करण्यासाठी छोटा कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि एक मोठा. या पद्धतीने राऊंड करायचं. तर 150 राऊंड मी इथं केलेले आहेत. तुम्हाला जर कमी जास्त पाहिजे असेल, जास्त दाट राखी पाहिजे असेल तर तुम्ही आणखी राऊंड मारू शकता. तर मी इथं दोन्ही याला 150 राऊंड मारलेले आहेत. आणि त्यानंतर असं पकडायला अवघड जात असेल तर या पद्धतीने सुई टाकायची खालून आणि कट करून घ्यायचं. हे बघा असं कट केलंय. आता याचे आपल्याला 2 भाग करायचे. दोन्हीचेही 2 भाग करायचे. खूपच सोपी आणि छान प्रकारे ही राखी बनती घरच्या साहित्यातून, एकदम सिंपल अशी. हे बघा या पद्धतीने त्याचे 2 भाग केलेले आहेत मी. आता मध्ये आपल्याला गाठ मारायची. 1 किंवा 2 गाठी मारा, गच्च बस होऊन जातं. हे बघा अशा पद्धतीने मधोमध गाठ मारायची आणि नंतर धागा राहिलेला कट करून घ्यायचा. आणि इन्स्टावर ट्रेंडिंग अशी राखी चाललेली आहे ही, म्हणूनच मला वाटलं की चला तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि मला पण बनवायला मिळेल माझ्या भावासाठी. आणि आता त्या कार्डबोर्डवर ग्लू घेतलाय मी, फॅब्रिक ग्लू. आणि या पद्धतीने एकावर एक हे गोंडे चिटकवून टाकायचे. आणि त्यानंतर कंगव्याने या पद्धतीने त्याला साफ करून घ्यायचं. मस्त असा फ्लावर सारखा शेप द्यायचा आणि जो कार्डबोर्ड आहे ना त्याच आकाराप्रमाणे कट करून घ्यायचं. खूपच छान दिसतं हे. आणि आता सेम त्याच पद्धतीनं जो मोठावाला धागा आहे ना त्याला पण त्याच पद्धतीनं आपल्याला गाठ मारून घ्यायची. 2 कट मारायचे आणि त्यानंतर या पद्धतीने गाठ मारायची. कंगव्यानं साफ करून घ्यायचं आणि कार्डबोर्डला त्याच पद्धतीनं लावायचं. फक्त खालच्या बाजूला मी फोल्ड केलंय ह्या कार्डबोर्डवर. चिटकवायचं, फॅब्रिक ग्लू लावायचा आणि चिटकून घ्यायचं खालच्या बाजूला. आणि या पद्धतीनं बघू शकता किती सुंदर असं फ्लावर बनलेलं हे. आणि एकावर एक आता चिकटून घ्यायचं. फेविकॉलचा वापर केलाय मी चिकटवण्यासाठी. आणि कार्डबोर्ड आहेत ना लाईट वेट घ्यायचे, म्हणजे आपली राखी जी आहे ना एकदम हलकी बनते. आणि इथे मी गोल्डन मनी कट केलाय अडकित्यानं, अर्धा भाग केलाय त्याचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या कलरचे पण मोती लावू शकता. आणि इथे माझ्याकडे मोत्याची रिंग होती, ती मी इथे चिकटवलेली आहे. त्याचबरोबर हे कुंदन मी लावलेली इथे. खूप सुंदर दिसत आहेत हे कुंदन. तुमच्याकडे आणखी कोणत्या आकाराचे कुंदन असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर धागा या पद्धतीने करायचा आपल्याला. सेम कलरचे धागे घेतले मी 2 आणि एक गोल्डन कलरचा धागा त्याच्यामध्ये घेतलाय. आणि 8 पदराचे हे धागे आहेत. आणि या पद्धतीने वेणी घालून घ्यायची. खूपच सुंदर धागा तयार होतो. आणि एंड पॉइंटला तुम्ही या पद्धतीने चिकटवू पण शकता, कारण की मला याच्यात मोती टाकायचेत म्हणून मी चिकटवलंय. नाहीतर तसंच ठेवलं तरी चालते. पाठीमागचा भाग कसा कव्हर करायचा ते दाखवते. या पद्धतीने ग्लू लावून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता तो धागा तिथे चिटकवायचा फॅब्रिक ग्लूने. आणि नंतर बटर पेपर जो काय तुम्ही कट केला होता पहिल्यांदा तो त्याच्यावरून मस्त पॅक करून घ्यायचा. आणि आता त्याच्यामध्ये मोती टाकायचे. हे ऑप्शनल आहेत पण छान दिसतात असे, म्हणून मी टाकले. माझ्याकडे अवेलेबल होते जुन्या राखीचे, थोडेसे ते आतलं आहे ना रिंग, ते जुन्या राखीचे होते, ते टाकून घेतले. आणि आता तुम्ही फायनल रिझल्ट पाहू शकता. अशी ही हाताने बनवलेली छोटीशी राखी माझ्या भावाच्या हातावर नक्कीच खास दिसेल. आणि तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनाला तुमच्या लाडक्या भावासाठी अशीच राखी नक्की बनवून पहा. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.